तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सर्व? तर बघू शकता सकाळ सकाळी चांगलं मस्त असं वातावरण आहे. आताच उठली बघा. मी आंघोळ बिंघोळ काही केलेली नाही अजून, कारण कशामुळं माझं नरड लय दुखायला होतं. मला उठूच वाटलं नाही. चला म्हणलं आता आठवण झाली व्हिडिओ बनवायची. थंडी वाजून येली, तब्येत खराब आहे. बोललं चला आता गावाकडं आल्यावर वेळ भेटतोय व्हिडिओ बनवायला. आणि आता गावाकडंच आहे मी, त्यामुळं टेन्शन नाही मला व्हिडिओ बनवायचं. तर मी परवाच्या दिवशी आजचं व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे एक असं आहे की परवाच्या दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की मला कामावरून काढण्यात आलं, आणि ते खरे मला कामावरून काढले त्या लोकांनी. आणि त्यांना मी पाहिजे नव्हते कामावर. काही गोष्टी माझ्या त्यात मी सांगितलं खरं, माझं दुःख व्यक्त केलं मी त्याच्यात की बाबा मला कामावरून काढलं. आता माझा जीव एकटा असं रानात मंजुरी करून किती पोट भरते किती नाही भरत मला माहिती सगळं. त्यामुळं मी माझं दुःख व्यक्त केलं होतं त्या ठिकाणी. तर काही महिलांनी काही जेंट्सनी मला कशा कमेंट केल्यात, अशा जीवाला लागायच्या कमेंट केल्या. काय करायली मम्मी? काय करायली का? व्हिडिओ बनवायला निघाली का शाळेत? जावं लागेल पेपर. बघितलं का, ही माझी मुलगी एवढी झाली, ही शाळेत शिकायला आहे आणि फक्त ह्यांच्या पाठीमाग माझा आधार आहे. कुणाचा आहे का नाही, तुमच्या जर नशिबाला आलं ना तेव्हा तुम्हाला कळल. तुमच्या वाटेला हे दुःख आलं ना तर तुम्हाला कळल, तर नाही कळायचं. अंगठा काढतोस का? लय लवकर निघाला शाळेत. मॅडम म्हणलं का परीक्षा उद्या लवकर. कसली परीक्षा? कुठून केंद्राहून का कुठून? मला ताप किती आली बघ डोक्याला. डोक्याला कसं काय अंगाला आली तर मग ताप आली म्हणायचं. गार्डन लागायला की काय? डोकं बघ कसलं पोळायले. उन्हाळा पोळत असून नाही ग दुखायला मित्रांनो. जावा शाळेत. भांडण करू नका, व्यवस्थित राहा, मिळून मिसळून काल राहा. पार्टी खेळायची होती. आज लई मोठी तर जावा तुम्ही आता, तुम्हाला उशीर होतोय. जावा. बाय मम्मी. बाय बाय पप्पी देऊन जा नाही. गालाची गालाची डमू रेडी. आवडत नाही का तुला? चला लिपस्टिक लागली. लागू दे. जा जा पळ लवकर ये. पुन्हा इकडे नाही मिळणार. रानात जाणार आहे. मी जर घरी असले तर आपण आधीचे फोटो काढू. जा. बाय. जा. तुझा बूट काय झाला? बरं जावा जा. तर भावा आणि बहिणींनो, माझा विषय कुठं चालू होता की माझ्यासारखं दुःख तुमच्या वाटेला आलं तेव्हा तुम्हाला कळल की काय स्ट्रगल असते. काय तुम्हाला कमेंट करायला भारी वाटतंय ना, तुम्हाला चांगल्या कमेंट करता येत नाही किंवा माणसाला धीर देता येत नाही, दिलासा देता येत नाही तुम्हाला. पण फक्त मला असं वाटत होतं सोशल मीडियाचे लोक माझ्याकडून आहेत, मला सपोर्ट करतायत, पण आज तुम्ही सध्या माझ्याकडून नाहीत हे मला कळालंय. फक्त माझं काय चाललंय ते बघताय तुम्ही, आणि तो तमाशाच बघताय म्हणायचं तुम्ही थोडक्यात माझा. पण मला गरज आहे त्या चॅनेलची. मला माझी परिस्थिती कंडिशन खराब आहे, त्यामुळे मला गरज आहे व्हिडिओ काढायची. माझ्याकडे कंटेंट काहीच नाही, त्यामुळे माझं काय स्ट्रगल आहे तेच तुम्हाला दाखवते मी. मला नाही की माझं हसू करून घ्यायचं आहे किंवा माझी इज्जत घालवायची, असं काहीच नाही आहे. आणि जे झालं ते सांगितलं होतं. तर विषय काय झाला माहिती आहे का, जे काही म्हणजे आता जे पहिले जे आमच्या रिलेशनमध्ये होते सुपरवायझर, त्यांनी मला ड्युटीला लावलं होतं तिथं. मग ज्या ठिकाणी मी ड्युटी करत होते त्या ठिकाणचे लोक स्वभावाने चांगले नव्हते, कोणच चांगले नव्हते स्वभावाने. आणि मी त्यांना नको होते, विनाकारणच मला त्रास द्यायचा होता आणि मी नको होते त्यांना. त्यामुळं मला कामावून काढायचं ठरवलं होतं. म्हणजे
दुसऱ्या डिपार्टमेंटमधले लोक पण मला वेगळ्या नजरानं बघायला लागले का तर मी रील्सही बनवते. मला म्हणजे वाईट वक्त्या मेसेज माझा नंबर घेऊन वाईट वक्ते मेसेज करणं, वाईट वक्तं बोलणं, वेगळ्या नजरेनं बघणं, मला म्हणजे असं ठिल्लरसारखं समजणं. तर ह्या गोष्टी तिथं घडल्या आणि प्लस म्हणजे जे मुलं आहेत 20-22 वर्षाच्या माध्यमातले, तर त्या लोकांनी माझी मी त्यांच्यापेक्षा मोठी आहे. त्या लोकांनी माझी किंमत केली नाही त्या ठिकाणी. जे लोक माझ्या अंगावर आले छोट्या गोष्टीसाठी, मला लिहिता येत नाही त्यांना म्हणलं लिहून द्या, मला एक जण पण लिहून द्यायला तयार नव्हता. जा बाद झाला आता. मग आणि आमचं ते प्रकरण झाल्यामुळं ते म्हणले वॉर्निंग लेटर लिहा. वॉर्निंग लेटर लिहा म्हणल्यावर मला लिहिता येत नव्हतं. मग आता ठीक आहे, तुमच्यासारख्यांना मी म्हणलं लिहून द्या, तर तुम्ही माझी मदत करणार नाही का? पण त्या ठिकाणी माझी कोणच मदत करत नव्हतं. एकाने सध्या मला वॉर्निंग लेटर लिहून दिलं नाही. मग जो माझा विरोधक होता ज्याच्यासोबत माझे म्हणजे त्यानं मला माझ्या अंगावर पाणी टाकलं होतं. प्लस मला त्यानं आरतुरं बोललं, घालून पाडून बोललं आणि ते माझ्यापेक्षा लहान वयाने 20-22 वर्षाचं. मग त्याच्यामुळे मी आणि दुसऱ्या एक मुलाला वॉर्निंग लेटर दिलं होतं. मग मी तिथे लिहून द्या म्हणलं, तर ते मला असं करून झाकून गेलं. जे विरोधक होतं त्याच्या हातात पेपर होता. मग मी त्याच्याकडे डोळे वाचून बघितलं थोडं, ते तसं करायला म्हणून. ते चुकीचंच होतं ना. मग तो काय म्हणला की तुझे डोळेच बाहेर काढल. कुणाला राग नाही येणार असं बोलल्यावर? ती पण आपल्यापेक्षा लहान व्यक्तीनं, ती पण त्या ड्युटीच्या जागेवर. आपली काय इज्जत राहिली तिथं? मी म्हणलं काढ बरं म्हणलं. त्यानं माझ्या अंगावर आला, माराय आला मला. त्यावेळेस माझी मदत कराय पण कोणच नव्हतं. मी पण एक चापट मारली, त्याला दुसऱ्या माणसाने धरलं. एवढं म्हणजे हे झालं तिथं. तुम्हाला पूर्ण सांगावंच लागतंय का काय झालं काय नाही ते? तरी पण मी सांगायला लागले की बाबा काय झालं होतं, काय नव्हतं झालं. आणि प्लस शब्द माझ्यावरच ठेवला लोकांनी. माझ्याकडून एकानंही माझा सपोर्ट केला नाही की बाबा तिला कामाची गरज आहे, आज जे लहान लहान 2 लेकरं आहेत आणि तिला आपण सपोर्ट करायला हवा. कुठल्या तर गोष्टीत कोणतर चुकलंय किंवा माझी पण त्याच्यात थोडीशी चूक असेल तर त्या चुकीला त्यांनी हे केलेलं नाही आहे. त्यांना मला काढायचंच होतं कामावरून, त्यामुळे त्यांनी मला कामावरून काढले. तर विषय कसा आहे, जरी मी काढलं तरी मला काय कुठं काम भेटणार नाही का? कुठं ना कुठं भेटलच ना. आणि मी प्रयत्न करल आणि 100% मला भेटल. मी आतापर्यंत करतच आले आणि करते. कोणासोबत हात पसरत नाही कोणाच्या पुढं. आणि एक व्यक्तीनं मला मेसेज केलाय की तुम्ही खोटं बोलताय, साप खोटं बोलताय. तर बाबा मी बिलकुल खोटं बोलत नाही. माझ्यासारखं खरं कोणच बोलत नाही. तो म्हणतो शॉर्ट व्हिडिओ वेगळे आहेत माझे आणि हे व्हिडिओ वेगळे आहेत. का मी कला दाखवते म्हणून तुम्हाला मूर्ख दिसते का मी? असे कित्येक लोक आहेत ते कसले घाण घाण व्हिडिओ बनवते. ते प्रसिद्धीसाठी, पेमेंटसाठी किती पैसे कसले घाण घाण व्हिडिओ बनवतात. त्या टायमाला तुम्ही त्यांना नाही म्हणत असं आणि तुम्ही चांगल्या व्यक्तीवर आरोप करताय का की तुझे वेगळे व्हिडिओ? मी डान्स करते, मी ॲक्टिंग करते, मी दाखवते, कला दाखवते आणि काहीतरी नवीन दाखवल्याशिवाय म्हणजे कलेच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही दाखवले का तुम्हाला? तुम्ही म्हणता की शॉर्ट व्हिडिओ माझे वेगळे आहेत. काय घाण केलंय का मी? अश्लील काय दाखवले का त्याच्यात तुम्हाला? की तुम्ही डायरेक्ट मला म्हणताय की तुझे शॉर्ट व्हिडिओ वेगळे आणि हे व्हिडिओ वेगळे. मग फरक तर असणारच ना. ब्लॉगिंगला आणि शॉर्ट व्हिडिओला फरक असणारच ना. माझ्याकडे कंटेंट, ॲक्टिंग, डान्स मला जे जमतंय ते मी करते. माझ्याकडं माझ्या शरीरात जे गुण संपन्न आहेत तर मी ते दाखवते तुम्हाला. आणि तुम्ही मला डायरेक्ट म्हणता की तुझे हे व्हिडिओ वेगळे, ते व्हिडिओ वेगळे. आणि हो डिफेंड आहेच, कारण मी एक कला दाखवते तुम्हाला आणि इकडं जे आहे ते मी स्ट्रगल दाखवते आणि एन्जॉय लाईफ जगते. एवढं दुःख असताना पण एवढं तुमच्या लक्षात असू द्या. उगाच उठलं की सुटलं वर तोंड करून काही बी कमेंट टाकायच्या. टाका ना तुम्ही कमेंट, चांगल्या टाका. तुम्ही सपोर्ट करा. मला चांगल्या ठिकाणी जॉब लावून देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मला मदत करू शकताय. पैशाची नाही तर कामाची तर करू शकताल ना. तुम्ही असं नाही सपोर्ट करणार का? तसं करणार, असं बोलून लोकांना घायाळ करायचं. अरे खरंच ह्या जगात कोणच चांगलं नाहीये ते आज मला कळालंय. पण जाऊ द्या, भुका तुम्ही बी कुत्रं भुकले आणि तुम्हाला काय भुकायचंय ती. माझ्या गावातले लोक तर भुकत्यातच, माझे पाहुणे रावळे भुकत्यातच,
आता राहिलं तुम्ही बी भुका आणि मी जिथं जाईन तिथं मला त्रास आहे आणि करणाऱ्याच्याच लोक कुणी बी महागं लागते. जितकं मी इमानदारीनं करते ना तितकं कोणच करत नव्हतं. मी स्पष्टीकरण देत नाही, जे खरं आहे तेच बोलते. त्यामुळं खऱ्याला पाठिंबाच नसते कधीच. खऱ्याच्या नेहमी सदा दुःखच असते आणि त्या माणसाला कोणच सपोर्ट करत नसते. ते म्हणतात ना ते खरंय. तर असो काही नाही, जे आहे ते चांगले. मला कुठेतरी काम भेटेल आणि तुम्ही लोक असंच हसत राहा. माझा पण एक दिवस नक्की येईल, नक्की येईल. वेळ आहे त्याला थोडा. सब्र का फल मीठा होता है म्हणून मी शांत आहे. तर तुम्ही बोलू शकताय काय ते. आणि जे माझे चाहते आहेत, जे माझे आवडीने व्हिडिओ बनवते, त्यांना माझं एकच म्हणणं आहे की बाबा ह्या लोकांच्या नादी लागू नका, ह्यांचं काही ऐकू नका. हे असंच चालणार आहे, असंच बोलणार आहेत हे. तर मला काही फरक पडत नाही कुणी काही बोलल्यानं. तर चला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलंय. आता आजचा व्हिडिओ इथं संपून टाकूया, कारण तुमच्या नादी लागाय मला वेळ नाहीये. मला जायचंय रानात खुरपायला. पिऊ 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 आज लय हसेल. बाय बाय कर सगळ्यांना. तर चलो. हसतील त्याचे दात दिसतील. मी तर माझा जन्म एकदाच आहे. माझा काही 10 वेळेस येणार नाही. तुमचा 10 वेळेस येणार असेल तर तुम्ही लोकांचा विचार करत बसा. आणि माझा तरी एकदाच आलाय आणि एकदाच येणार आहे. परत मेले गेले तर येणार आहे. त्यामुळे एन्जॉय करून घेणार मी. डान्स करणार, ॲक्टिंग करणार, सगळंच करणार. तर चला बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.